नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांकडे वळण्यापूर्वी बघूया आजच्या या ठळक घडामोडी। स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ता निलेश भेंडेने BSNLच्या टॉवरवर चढून आत्महत्या करण्याची दिली धमकी। गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनीष ठाकरे यांना निलंबित करण्याची केली मागणी। आंदोलनाच्या वादाने संपूर्ण शहरात उडाली खळबळ। SP डॉक्टर दिलीप झळके यांनी सांभाळला पदभार। कर्मचाऱ्यांनी व पोलीस अधिकाऱ्यांनी केले भव्य स्वागत। SP अविनाश कुमार यांनी अमरावती शहरातून घेतला निरोप। झळके यांनी सांगितले, घडत असलेल्या गुन्ह्यांना लावणार प्रतिबंध। संपूर्ण जिल्ह्यात वाढत्या डेंग्यूच्या प्रकोपामुळे विद्यार्थ्यांनी काढली डेंग्यूबाबत जनजागृती रॅली। नागरिकांमध्ये केला डेंग्यूबद्दल माहितीचा प्रसार। मराठा आरक्षणाकरिता घटना दुरुस्तीची तयारी। मराठा आरक्षणाबाबत भाजपा व मित्रपक्षाच्या खासदारांकडून घेतले सहकार्य। मुख्यमंत्र्यांनी केली राज्यातील सर्व खासदारांची चर्चा। कोतवाल संयुक्त संघर्ष समितीतर्फे स्थानिक टाउन हॉल येथे चिंतन शिबिर। कोतवालांना न्याय देण्याची महामहिम राज्यपालांकडे मागणी। या शिबिराला आमदार बच्चू कडूंची उपस्थिती। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात। शहरात खासदार आनंदराव अडसूळ व आमदार रवी राणा यांच्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची फैरी झाडत आहे। या दोघांनी एकमेकांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे केले। त्यामुळे अमरावती येथील रवी राणा यांचा समर्थक निलेश भेंडे अमरावती BSNL ऑफिसच्या कार्यालयातील टॉवरवर चढून आंदोलन केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर BSNL कार्यालय परिसरात टॉवर चढून निलेश भेंडेने खाली उडी मारण्याची धमकी दिली। 300 मीटरच्या टॉवरवरून 120 मीटरच्या उंचाईवर चढले, ज्यामुळे युवा स्वाभिमान कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती। आपल्या जवळ असलेले नोटबुकवरील पेज काढून निलेश भेंडेने वरून खाली फेकले, ज्यामध्ये खासदार अडसूळने गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार अॅट्रॉसिटी ॲक्ट मागे घ्यायसाठी लिहिलेले होते। जर त्यांची मागणी मान्य न केल्यास दुपारी 3 वाजेपर्यंत टॉवरवरून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी त्यांनी दिली। निलेश, पत्र मी पूर्ण वाचलेलं आहे। पूर्ण तुझे जेवढे गुन्हे आहेत त्यांनी सगळे माफ केलेले आहे। तू येऊन जा। वाचलं पत्र, ताईंनी वाचलं, मी वाचलं, सगळ्यांनी वाचलं। आणि स्वतः मी तो CM कडे घेऊन जाईल। CM चा फोन हवा होता। CM कडे स्वतः घेऊन त्याचा तपास करू, आपण ते खारिज करून घेऊ। अरे भाऊ, खाली येऊन जा आता। की मी वरतो का मी? युवा स्वाभिमान कार्यकर्ता निलेश भेंडे द्वारा उचलल्या गेल्या या पावलामुळे राजनैतिक व प्रशासनिक विभागामध्ये हडकंप उडाला। पोलीस प्रशासनाने घटनेच्या गंभीरतेला बघून तात्काळ BSNL टॉवरच्या चारही बाजूंनी कडक सुरक्षा केली व पोलीस प्रशासन द्वारा टॉवरवर चढलेल्या निलेश भेंडेला समजावण्याचे प्रयत्न केले। या मदतच निलेश भेंडेला टॉवरवर चढलेले पाहून ही बाब मीडिया व सोशल मीडियावर व्हायरल झाली। निलेश भेंडे द्वारा लिहिलेल्या पहिल्या पत्रात लिहिलं गेलं होतं की मी एक मराठा समाजाचा युवक आहे, ज्यामध्ये पहिलेच महाराष्ट्र सरकार सुखाने जगू देत नाही आहे आणि आता खासदार अडसूळ यांनी अॅट्रॉसिटी ॲक्टची खोटी तक्रार दाखल करून भविष्य खराब केले आहे, ज्यामुळे जगण्यात काही अर्थ नाही। एकतर अडसूळ यांनी केलेली तक्रार ही मागे घ्यावी, नाहीतर टॉवरवरून उडी मारून आत्महत्या करेल अशी धमकी दिली। या पत्रा अगोदर आणखी एक पत्र दिले गेले होते, ज्यामध्ये आत्मदहन करण्याचे आवाहन करण्यात आले होते। निलेश भेंडेच्या टॉवरवर चढताच अनेक पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष HVPMचे प्रभाकर वैद्य, सुनील वराडे, अन्य लोकांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना हस्तक्षेप करण्याकरिता मदत मागितली। आमदार रवी राणा व नवनीत राणा वेहवर पोहोचून म्हणाले की आम्ही खासदार अडसूळ यांना क्षमा मागतो, तुम्ही खाली उतरा अशी विनंती केली। या मदत निलेश भेंडेने ठाणेदार मनीष ठाकरे यांनी निलंबित करण्याची मागणी केली। जवळपास 4 वाजता निलेश भेंडे हे टॉवरच्या खाली उतरले।
मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत व महादेव कोळी या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी रक्ताच्या सह्याने स्वाक्षरी मोहीम राबविली व या रक्ताने केलेल्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले। दिवसेंदिवस आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला असून ठिकठिकाणी वेगवेगळे आंदोलन केले जात आहे। तसेच एक आगळेवेगळे आंदोलन बुलढाणा येथे करण्यात आले। सर्व पक्षीय व सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन रक्ताच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविले आहे। यावेळी माजी मंत्री सुबोध सावजी, काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, दिलीप सानंदा यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये मराठा, मुस्लिम, धनगर व महादेव कोळी समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे याकरता आम्ही बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं 10,000 रक्ताच्या सह्याचं निवेदन श्यामभाऊ उमळकर, प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा, राहुलभाऊ बोंद्रे आमदार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व बंटीदादा सपकाळ सचिव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कलेक्टरमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो। जी माझ्या आजूबाजूला सर्व मंडळी आहे यांनी हे 10,000 सह्या घेण्याचं सर्व काम केले। खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत। कोतवालांच्या प्रलंबित मागण्या विनाविलंब मंजूर करून उपेक्षित कोतवालांना न्याय देण्याची मागणी महामहिम राज्यपाल यांना 27 जुलै रोजी करण्यात आली होती। त्यात कोतवालांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु मागणी पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समितीतर्फे स्थानिक टाउन हॉल येथे चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी 15 ऑगस्ट पूर्वी कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देऊन 7व्या वेतन आयोगाच्या सर्व शिफारसी लागू करून सेवानिवृत्त कोतवाल आणि दिवंगत कोतवालांच्या विधवा पत्नींना सन्मानाने जगता यावे याकरिता किमान 3,000 रुपये निर्वाह भत्ता द्यावा अशी विनंती करण्यात आली। डिपार्टमेंट वाढले, योजना वाढल्या, त्यामुळे आजच्या पॉप्युलेशनच्या आधारावर त्यावेळेस 500 लोकांसाठी एक कोतवाल होता। आता 10,000 लोकसंख्येच्या पाठीमागे एक कोतवाल आहे। खरं पाहता 20 कोतवालाचं काम एक कोतवाल करतो आहे, 19 कोतवालाचं एक्स्ट्रा काम कोतवाल करतो आहे। बीजी साहेबांनी सांगितलंय की 16,000 कोतवालाचा पगार होता। वानकडे साहेब, मी तुम्हाला आठवण करून देतो, तुमच्याही कुटुंबात कोतवाल होते, माझे मामा। त्यांना पगारच नव्हता, बिनपगारी कोतवाल होता। रय्यतीचा कोतवाल 12 बलुतेदारापैकी एक कोतवाल होता, त्याला पगारच नव्हता। कोतवालांच्या न्याय मागण्या पूर्ण होण्याकरिता आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा या शिबिराला भेट देऊन मनोगत व्यक्त केले। यावेळी 7 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन केल्याचे सुद्धा सांगण्यात आले। आता कोतवाल परिषदला आलो होतो। कोतवाल ही महसूल विभागातली सगळ्यात शेवटचा काम करणारा घटक आहे। अर्थातच मूळ आहे झाडाचं। शेंडा याचा सचिव जरी असला पण मूळ खऱ्या अर्थानं काम नेहमी करत राहतं। प्रत्येक योजना ह्या गावापर्यंत नेण्याचं काम खऱ्या अर्थानं कोतवाल करतं। पण एकाकडे आपण पाहतोय का कोतवाल जो काम करतोय त्याला 5,000 किमान वेतन कायदासुद्धा एवढे सुद्धा पगार भेटावं नाही। म्हणजे एकाकडे सरकार असं म्हणतं कंपनीवाल्यातल्या कामगारांना किमान वेतन 7,500-8,500 द्यावं आणि यांच्या सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्या कोतवाल्याला 5,000 देत असतात। म्हणजे किमान वेतनाचा कायदा सरकार मोडत असाल तर हे सहन केल्या जाणार नाही। म्हणजे त्या विभागातल्या सचिवाला 2.5 लाख रुपये तुम्ही पगार देत असताना कोतवालाला 5,000 देण्याची शरम सरकारला वाटली पाहिजे। या संदर्भात सगळे मुद्दे आम्ही घेऊन येणाऱ्या अधिवेशनात आम्ही हा मुद्दा उपस्थित करू। विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फॅशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिझीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। आराधना
होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना। कारंजा तहसील अंतर्गत येत असलेल्या कामरगाव येथील बँक शाखा अधिकारी निराधार योजनेचे वेतन देण्यास टाळाटाळ करीत आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून निराधार योजनेचे लाभार्थी वेतनापासून वंचित आहे। कुठलाही आधार नसल्याने लाभार्थी पूर्णपणे निराधार वेतनावर अवलंबून असतात। या मधात कामरगाव व आजूबाजूच्या परिसरातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी बँक अधिकाऱ्यांना वेतनाची मागणी केली असता बँक अधिकारी वेतन देण्यास टाळाटाळ करीत आहे। याबाबत त्रस्त निराधार लाभार्थ्यांनी कारंजा तहसीलदार सचिन पाटील यांना बँक अधिकारी यांच्या विरुद्ध लेखी तक्रार दिली आहे। कामरगाव येथून आमचे प्रतिनिधी नरेंद्र बोरकर यांचा हा वृत्तांत। शिवसेनेचे नवनिर्वाचित वाशिम जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांचा श्री गुरु मंदिर संस्थानच्या वतीने व ब्राह्मण सभेच्या वतीने सत्कार करण्यात आला। श्री गुरु मंदिरचे विश्वस्त दादासाहेब केरकर, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष नंदू जोशी यांनी त्यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार केला। त्यानंतर कारंजा शिवसेनेच्या वतीने माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरेश मापारी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश बाबरे, गटनेता नितीन गडवाले, नगर परिषद सदस्य प्रसन्न पळसकर, मानोरा तालुका प्रमुख रवी पवार, कारंजा उपशहर प्रमुख अक्षय लोटे, सुनील जाधव, सुरळकर, गोपाल येवतकर व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। आमचे नेते माननीय उद्धव साहेबांनी घेतला। मी या बाबतीत एवढंच सांगेन की योग्य वेळी योग्य माणसावर जबाबदारी टाकली आणि ती जबाबदारी सुरेश भाऊ तर पूर्णत्वास देतीलच, पण आम्ही सगळे शिवसैनिक त्यांना याच्यात ताकदीने सहकार्य करून जो विश्वास उद्धव साहेबांनी दाखवला तो सार्थ करून। कारंजा येथून आमचे प्रतिनिधी अक्षय लोटे व शकील शेख यांचा हा वृत्तांत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खामगाव येथील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 7 ऑगस्ट रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बैठा आंदोलन सुरू करण्यात आला। दिनांक 8 सप्टेंबर रोजी घंटानाद व हजारो युवक मुंडन करणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिनांक 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर पर्यंत येथील उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे। उद्या दिनांक 8 सप्टेंबर रोजी घंटानाद व हजारो युवक मुंडन करणार आहे। तसेच महाराष्ट्र बंदचे आयोजन 9 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे। त्यानुसार खामगाव शहरासह ग्रामीण भागात बंदचे आयोजन करण्यात आले। तरी शाळा कॉलेजेस व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्य करावे असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। पर्यंत 58, 57, 60च्या जवळपास मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रात शांततेने कुणालाही कसला त्रास न देता पार पडले आणि सरकारचा असा गैरसमज झाला की हा समाज खूपच शांतताप्रिय आहे, समजदार आहे, काही नाही केलं तरी चालतं आणि एवढा काळ मध्ये गेल्यानंतरही सरकारने काही केलं नाही। म्हणून आज या ठिकाणी आम्ही एसडीओ कोर्टासमोर ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत आणि उद्या संध्याकाळी या ठिकाणी गोंधळाचा कार्यक्रम आणि उद्या या ठिकाणी सरकारच्या नावाने मुंडन हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्यानंतर जर या 2 दिवसात काही झालं नाही तर 9 तारखेला होणाऱ्या सर्व प्रकरणाला, सर्व आमच्या मोर्चाला किंवा आंदोलनाला जर काही वेगळं वळण लागलं तर याला सरकार जबाबदार राहील। सरकार कुठलंही असो, मागचा असो, पुढचा असो, येणारा असो, हे रानडुकरासारखं मस्तवाल असतं। अशा सरकारला पोतड्यात बांधून आजूबाजूने भाल्याने टोचल्याशिवाय ते बटणीवर येत नाही हे मराठा समाजाच्या लक्षात आलेलं आहे। हे सरकारने आणि सर्व राजकारण्यांनी लक्षात ठेवावं एवढंच या ठिकाणी सांगावं वाटतं। खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत।
खामगाव येथील सुभाष दत्तात्रय लोखंडे नामक शेतकरी यांचा रोणा परिसर येथे 5 एकर शेतीत मळा आहे। सुभाष लोखंडे यांनी 2 एकरामध्ये डाळिंबाची लागवड केली होती। या वर्षी डाळिंब चांगला पिकला असून डाळिंबाला मार्केटमध्ये ठोक विक्रेता 25 ते 30 रुपये भाव देत असल्याने सुभाष लोखंडे हे आपल्या मळ्याचा दररोज 2 क्विंटल डाळिंब आणून थेट ग्राहकांना विक्री करीत आहेत। लोखंडे हे गुरुवारपासून डाळिंबाची थेट चिल्लर विक्री करीत आहे। मागील वर्षी लोखंडे यांनी आपला डाळिंब मार्केटमध्ये 41 रुपये भावाने विकला होता। सुभाष लोखंडे यांनी आपल्या शेतात 2 एकरामध्ये 400 डाळिंबाचे झाड लावले आहेत। त्यांनी सांगितले की डाळिंब लागवडीचा खर्च निघत नाही म्हणून थेट ग्राहकाला विक्री सुरू आहे। रुपये पाहिजे होता पण मार्केटला भाव 25 रुपये असल्यामुळे आपण दुकानासमोर स्वतःचे स्टॉल लावून विक्री चालू आहे। त्यांनी 50 रुपये तरी भाव मिळत आहे। खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत। महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी संघटना यांच्या वतीने महाराष्ट्राचे आकडे कर्मचारी यांच्या हिताच्या व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्या संदर्भात संघटनेने दिनांक 7, 8 व 9 ऑगस्ट 2018 रोजी 3 दिवसीय संप पुकारलेला आहे। आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी संघटनांचे सभासद असून संघटनेने पुकारलेल्या संपात तहसील कार्यालय खामगाव येथील सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत, असं एक निवेदन तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ यांना देण्यात आले। या निवेदनावर विलास लोखंडे, MJ इंगरे, MS वनमाने, कस्तुरे, जोशी, लावणार, सोनुने, गणगणे, महातो, जाधव, बटवे, पोद्दार, चौथे, गायकवाड, MS पठाण आदी कर्मचाऱ्यांसह हस्ताक्षर आहे। खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत। संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूचा प्रकोप हा वाढत चालला आहे। ह्या वाढत्या प्रकोपामुळे कित्येक रुग्ण मृत्युमुखी देखील पडले आहे। डेंग्यूची भीती ही संपूर्ण अमरावतीकरांच्या मनात घर करून बसली आहे। शहरात खासगी हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून येतात। खासगी पॅथॉलॉजीमध्ये ह्या रुग्णांची तपासणी केली जाते। डेंग्यूच्या या वाढत्या प्रमाणाला बघून कैलासवासी बाबूराव कुबेटकर प्राथमिक शाळा येथे डेंग्यूबाबत विद्यार्थ्यांना माहिती देऊन जनजागृती रॅली काढण्यात आली। ही रॅली सरोज कॉलनी, सुदगिरणी रोड, चौरेनगर, शिवाजीनगर, जयनगर परिसरातून नेण्यात आली। आम्ही शनिवारी दिनांक 6 ऑगस्ट 2018 ला डेंग्यू जनजागृती रॅली वर्ग 1 ते 7 आणि सर्व शिक्षकवृंद यांच्या माध्यमातून काढण्यात आली। यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि वर्ग 1 ते 7 चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी विविध गोष्टींच्या माध्यमातून आणि घोषणेच्या माध्यमातून परिसरामध्ये डेंग्यूबद्दल माहिती दिली आणि डेंग्यूचा नायनाट व्हावा या संदर्भात परिसरातल्या लोकांना त्यांनी माहिती दिली। विदर्भ का सबसे सुप्रसिद्ध शोरूम अब बीजीलैंड कॉम्प्लेक्स में श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, जहां आपको मिलेगा बनारसी शालू, घाघरा ओढ़नी, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, पार्टी वियर वन पीस, मेंस वियर में जीन्स, शर्ट, टी शर्ट, ब्लेजर्स और शेरवानी, किड्स वियर में शर्ट, टी शर्ट और जीन्स। तो आए पूरे परिवार के साथ श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बीजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। मराठा आरक्षणाबाबत भाजपा व मित्रपक्षाच्या खासदारांकडून सहकार्य मिळावे आणि त्यासाठी प्रसंगी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची वेळ आली तर सर्वांचा पाठिंबा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 ऑगस्टच्या रात्री राज्यातील सर्व खासदारांशी चर्चा केली। त्याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन महाराष्ट्रात चालू असलेले मराठा आंदोलन आणि आरक्षणासाठी राज्य सरकारने टाकलेली पावले यांची माहिती दिली। मराठा आंदोलन सुरू असूनही सांगली व जळगाव महापालिकात भाजपाने सत्ता मिळवली, त्याबद्दल मोदी आणि शहा यांनी समाधान व्यक्त केले। पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या आंदोलनाचा परिणाम होऊ नये आणि फटका बसू नये असे भाजपाचे प्रयत्न आहेत।
महाराष्ट्रात 15% आरक्षण मराठा समाजास देण्याचे ठरल्यास घटना दुरुस्ती करावी लागेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे। पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ, स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना माहिती मिळाली की विनोद धर्मराज सूर राहणार शेगाव यांच्या मालकीचे शेगाव ते अकोट रोडवरील हॉटेल ओमकार मनोरंजन केंद्रमधील बंद खोलीत पैशांच्या हारजीतवर 3 पत्त्यावर एक बादशाह नावाचा जुगार सुरू असून त्या ठिकाणी हॉटेल मालक विनोद सूर हे जुगाराचा अड्डा चालवित आहे। नमूद ठिकाणी जुगार कायद्यान्वये कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, संदीप डोईफोडे, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ, स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे एक पथक तयार करून स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना मिळालेल्या माहितीवरून रात्री 10 ला हॉटेल ओमकारवर छापा टाकला असता तेथे हारजीतवर जुगार खेळताना पंचासमक्ष 14 लोक मिळाले, तर नगदी 41,900 रुपये व इतर साहित्य तसेच 14 मोबाईल, 3 मोटरसायकल, 1,54,940 रुपयांचा मुद्देमाल मिळाला। पोलीस स्टेशन शेगाव येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ, पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास खानजोडे, आताउल्ला खान, लक्ष्मण कटक, भारत जंगले, केदार फाळके, श्रीकांत चिचोले व विजय मुळे हे करीत आहेत। बुलढाणा येथून आमचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती। राज्यातील कुपोषण मुळापासून काढून फेकण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या विविध योजनांवर शासन खर्च करते। सोबतच अनाथ बालकांच्या संगोपनासाठी शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान घेऊन खासगी संस्थांकडून शिशुगृह चालविले जातात। या शिशुगृहात आई वडिलांविना वाढणारी मुले परक्यांच्या मायेखाली जगतात। मात्र काही शिशुगृह मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, हे बुलढाण्यातून समोर आले। पीपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारे बुलढाणा शहरात ममता शिशुगृह चालविले जाते। या शिशुगृहात 4 वर्ष 6 महिन्याच्या अनाथ मुलासोबतच 4 आणखी बालके होते। दरम्यान 9 जुलै रोजी बालकल्याण समितीच्या अध्यक्षा उज्ज्वला गजानन कस्तुरे आणि त्यांच्या समितीसह महिला व बालविकास अधिकारी प्रमोद एंडोले यांनी या ममता शिशुगृहास अचानक भेट दिली। त्यावेळी त्यांना तिथे जी परिस्थिती दिसली ती चक्रावणारी होती। म्हणजे फक्त नावापुरतीच ममता, प्रत्यक्षात बालकांप्रती क्रूरता अशी स्थिती तिथे या समितीला आणि अधिकाऱ्यांना पाहायला मिळाली। यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातून बालरोग तज्ञ तिथे बोलावण्यात आल्यावर त्या बालकांमधून 3 बालके कुपोषित असल्याचे समोर आले। तर त्या अनाथ बालकांना खायला प्यायला तर नव्हेच, शिवाय स्वच्छताही नव्हती। पाऊस असल्याने खोलीचे छत गळके होते। अशी भयानक परिस्थिती ममता शिशुगृहात आढळून आली। 4.5 वर्षाचा बालक, वजन 5 किलो 300 ग्रॅम, 4 महिन्याची मुलगी, वजन 4 किलो आणि 7 महिन्याचा मुलगा, वजन 3 किलो 100 ग्राम यांना तात्काळ बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले। यावेळी बालकल्याण समितीने जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्र देऊन उपचारासंबंधी सर्व काही माहिती पुरवण्याचे सांगण्यात आले होते। मात्र तसे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून आणि ममता शिशुगृहाकडून काहीच माहिती उपचारासंबंधी देण्यात आली नसल्याचा आरोप समितीने केलाय। दरम्यान 24 जुलै रोजी रुग्णालय व्यवस्थापनाने 4.5 वर्षीय कुपोषित बालकाला अकोला येथे हलविण्याचा सल्ला दिला होता। मात्र शिशुगृहाने त्याला अकोला न हलविता बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातच ठेवले। अशातच 26 जुलै रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला।
या मृत्यूची माहिती बालकल्याण समिती आणि महिला व बालविकास अधिकारी यांना देणे बंधनकारक होते आणि नंतरच त्या मृत बाळाचे शवविच्छेदन करणे बंधनकारक होते। मात्र शिशुगृहाच्या व्यवस्थापनाने आपल्या कर्तव्यात कसूर करून कुपोषित बालकाचा परस्पर अंत्यविधी करून पुरावा नष्ट करण्याचा पराक्रम केलाय आणि त्याची विल्हेवाट लावली आहे। ज्यावेळी शिशुगृहाने संपूर्ण प्रकरण संपवले तेव्हा बालकल्याण समितीला पत्राद्वारे दुसऱ्या दिवशी कळविले, तेव्हा मात्र समितीला धक्का बसला आणि या प्रकरणी बालकल्याण समितीच्या अध्यक्षांनी आदेशित करून महिला व बालविकास अधिकारी प्रमोद एंडोले यांनी 28 जुलै रोजी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार दिली। बालविकास अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ममता शिशुगृहाच्या अधीक्षकांसह पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष तथा संस्था चालकांविरुद्ध भादवीचे कलम 304 201 34 अन्वये गुन्हा दाखल केलाय। दिनांक 9/7/2018 रोजी बालकल्याण समितीच्या आदेशाने ममता शिशुगृहातील नामे आकाश मुंडा यांना उपचारासाठी भरती करण्यात आले होते। त्या मुलांना संस्थेच्या मतानुसार हार्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी भरती करण्यात आले होते। बालकल्याण समितीने आदेश दिल्यानंतर संस्थेने तत्परतेने तो मुलगा त्या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल केलेला होता। दरम्यानच्या काळात 26/7/2018 रोजी तो मुलगा दगावल्याचे ममता शिशुगृहाच्या पत्राने कळाले। जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मतानुसार 25 तारखेला त्यांना रेफर करणे आवश्यक असताना ममता शिशुगृहाच्या अधीक्षकांनी त्यांना रेफर न केल्यामुळे त्याच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवून माननीय बालकल्याण समितीने जिल्हा महिला बालविकास अधिकारी बुलढाणा यांना असे आदेशित केले होते की सदर संस्थेवर हलगर्जीपणाचा आरोप ठेवून कलम 304A 201 व 34 अन्वये गुन्हा दाखल करावा। त्या अनुषंगाने माननीय बालकल्याण समितीच्या आदेशाने जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी दिनांक 28/7/2018 रोजी शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। त्यानंतर सुद्धा आम्ही संस्थेला भेट दिली असता त्यातनं त्यांच्या त्रुटी वगैरे ज्या त्यांनी सांगितलं होतं त्यांनी फुलफिल केलेल्या आपल्याला आढळून आल्या। संस्थेत एकंदरीत वातावरण आता योग्य रीतीने नियमानुसार काम होतं असं आढळून आलेलं आहे। दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी याविषयी संपर्क साधला असता ज्यावेळी मृत्यू कशामुळे झाले हे माहीत नसते तेव्हा शवविच्छेदन करण्याची आवश्यकता असते असे शासकीय उत्तर त्यांनी दिले। शिशुगृहातील बालकाचा मृत्यू हा त्याचे फुफ्फुस लहानपणापासून छोटे होते आणि त्याला वारंवार श्वास घेण्यासाठी त्रास होत होता, यामुळे झाला असल्याचा निर्वाळा त्यांनी केलाय। तर बालकाचा मृत्यू कशामुळे झालेला आहे हे माहीत असताना शवविच्छेदन करण्याची आवश्यकता नसल्याचे ते म्हणाले। 4 वर्षाचा मेल चाइल्ड 23/7 आपल्या दवाखान्यामध्ये भरती झाला होता आणि 26/7 3:15 त्याचा मृत्यू झाला। त्याला इथे भरती करून त्याचा उपचार करत असताना हे लक्षात आले की त्याला कंजेनायटल प्रॉब्लेम होते, स्केलेटल डिफॉर्मिटी होती, ज्या प्रकारे वाढ व्हायला पाहिजे नॉर्मली तशी झालेली नव्हती आणि त्याच्यामुळे श्वासोच्छ्वासाला त्याला भरपूर त्रास होता आणि याच गोष्टीसाठी त्याचा आधी मेडिकल कॉलेजला पण उपचार झालेला होता आणि त्यामध्ये त्यांनी त्या प्रकारचं डायग्नोसिस केलं होतं आणि उपचार करताना डायग्नोसिसमध्ये कुठेही डिस्क्रिपन्सी आढळली नाही, कंट्राडिक्शन आढळलं नाही आणि मृत्यूचं कारण आपल्याला माहिती होतं। म्हणून मृत्यूचं कारण माहिती असल्यामुळे आपण पोस्टमॉर्टम त्याच्यामध्ये ॲडवाईस केलं नाही आणि त्याच्यामुळे पोस्टमॉर्टम आपण फक्त मृत्यूचं कारण माहिती नसलं तर ते जाणून घेण्याकरता करतो। त्याच्यामध्ये मृत्यूचं कारण स्वयंस्पष्ट होतं, त्याच्यामुळे आपण पोस्टमॉर्टम ॲडवाईस केलं नाही त्याच्यामध्ये, म्हणून त्याचं पोस्टमॉर्टम झालं नाही। कोट्यवधी रुपये कुपोषण मुक्तीसाठी आणि लाखो रुपये शिशुगृहातील बालसंगोपनासाठी जर की शासन खर्च करते तर त्यांची काळजी घेणे संस्थेला काही जड नाहीये। मात्र जर का निधी लुटण्यासाठीच ही संस्था असेल तर त्याची संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आणि बालकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे।
महत्त्वाचे म्हणजे त्या बालकाचा पोस्टमार्टम का केले नाही आणि बालकल्याण समितीला का कळवले नाही, त्याला पुढील उपचारासाठी जर का रेफर केले तर मग का नेले नाही, अशा अनेक प्रश्नांची सखोल चौकशी होऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. बुलढाणा येथून आमचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत. राज्यभरामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या, ज्यामुळे अमरावती पोलीस अधीक्षक कुमार यांची सुद्धा बदली करण्यात आली. नागपूरचे SP डॉक्टर दिलीप झळके यांनी 7 ऑगस्टला पदभार सांभाळला व अविनाश कुमार यांना निरोप देण्यात आला. कर्मचाऱ्यांनी व पोलीस अधिकाऱ्यांनी SP झळके यांचे पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत केले. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना डॉक्टर झळके यांनी सांगितले की बेसिक पोलिसिंगवर जोर देणार व डिटेक्शनचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे. नेहमीप्रमाणे आपण बघतो नागरिकांचा पोलिसांवरून विश्वास उठत चालला आहे. पोलीस स्टेशनमध्ये केवळ श्रीमंतांना न्याय मिळतो आणि नेहमीच गरिबांवर अत्याचार होतो, म्हणून नागरिकांच्या मनात असलेल्या पोलिसांबद्दलच्या भावना दूर करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार, असे सांगताना SP झळके म्हणाले की ते पेशाने डॉक्टर होते, परंतु त्यांनी नागपूर येथे ABBS केले. त्यांच्या मित्राच्या म्हणण्यावर ते या पोलीस सेवेमध्ये आले. 1995 मध्ये त्यांना अहमदनगर येथे पहिली पोस्टिंग मिळाली. त्यानंतर ते कामठीचे SDPO बनले व 3 वर्षांपर्यंत त्यांनी गडचिरोलीमध्ये काम केले. यानंतर मोर्शीमध्ये SDPO बनले. तिथून नागपूर ECB मध्ये काम केले. गोंदियामध्ये त्यांचे प्रमोशन झाले आणि ते SP बनले. त्यानंतर भंडारा, परभणीमध्ये जिल्ह्याचे SP बनून आपली जबाबदारी पार पाडली व जिल्ह्यात होणाऱ्या गुन्हेगारीला थांबवण्याचा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केला. आता ते अमरावती शहरात देखील घडत असलेल्या गुन्ह्यांना प्रतिबंध लावण्याचा व गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. आपली रजा घेण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी परत एकदा. स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ता निलेश भेंडेने BSNLच्या टॉवरवर चढून आत्महत्या करण्याची दिली धमकी. गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनेश ठाकरे यांना निलंबित करण्याची केली मागणी. आंदोलनाच्या वादाने संपूर्ण शहरात उडाली खळबळ. SP डॉक्टर दिलीप झळके यांनी सांभाळला पदभार. कर्मचाऱ्यांनी व पोलीस अधिकाऱ्यांनी केले भव्य स्वागत. SP अविनाश कुमार यांनी अमरावती शहरातून घेतला निरोप. झळके यांनी सांगितले घडत असलेल्या गुन्ह्यांना लावणार प्रतिबंध. संपूर्ण जिल्ह्यात वाढत्या डेंग्यूच्या प्रकोपामुळे विद्यार्थ्यांनी काढली डेंग्यूबाबत जनजागृती रॅली. नागरिकांमध्ये केला डेंग्यूबद्दल माहितीचा प्रसार. मराठा आरक्षणाकरिता घटना दुरुस्तीची तयारी. मराठा आरक्षणाबाबत भाजपा व मित्र पक्षाच्या खासदारांकडून घेतले सहकार्य. मुख्यमंत्र्यांनी केली राज्यातील सर्व खासदारांशी चर्चा. कोतवाल संयुक्त संघर्ष समितीतर्फे स्थानिक टाउन हॉल येथे चिंतन शिबिर. कोतवालांना न्याय देण्याची महामहिम राज्यपालांकडे मागणी. या शिबिराला आमदार बच्चू कडूंची उपस्थिती. इथे वेळ झाली आपली रजा घेण्याची. विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज. नमस्कार.